आज गणपतीपुळ्याच्या ह्या मंदिरात हे दर्शन करून आलेले गणेशजींचे। आज आहे गुरुवारी हा दिवस गुरूंसाठी असतो आणि आज गुरु असतात ते आपला गुरु हा कर्क राशीमध्ये गेला आहे, चालत आहे आणि कर्क राशीसाठी हा अतिशय उत्तम अशा त्यांच्या प्रगती होणार आहे आणि त्याचा गुरूंचा आशीर्वाद सगळ्यांनाच असतो, तसं सगळ्यात राहणं आहे। त्यामुळे गुरु आपल्याला खूप चांगला लाभदायी होणार हे नक्की। तर अशा ह्या वातावरणात मी गणपतीपुळे येथील गणेशजीचं दर्शन घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहत असाल की पर्यटक किती आलेले आहेत आणि गणपतीपुळ्याच्या ह्या बीचवर बघा किती सोयी झालेल्या आहेत, खेळण्यासाठी घोडे, उंट, त्याचप्रमाणे बोटकार वगैरे। आणि ह्या सगळ्या अशा वातावरणात मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत, लग्न सराई थांबलेत, त्याच्यामुळे पर्यटकांची झुंबड इथे उडालेली आहे। असा हा भरगच्च असा बीच आहे आणि तेवढीच गर्दी देवळात गणेशजींच्या दर्शनासाठी सुद्धा आहे। तर तुम्ही या आणि गणेशजीचं दर्शन करा। आजच्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा विशेष असा आहे, पिंपळेच्या झाडाखाली तुम्हाला संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे, एक नारळ घ्यायचा आहे, त्या नारळाला हळद लावायची आणि ते अर्पण करायचं आहे। केळीचं झाड आहे त्यांना जल घालायचं आहे आणि चण्याची डाळ अर्पण करायची आहे। शंकराच्या पिंडीवर हळदीचं जल किंवा केशरचं जल अर्पण करायचं आहे। अशा प्रकारे आज पिवळ्या वस्तूचं, पिवळ्या गोष्टींचं दान करा। आज खूप चांगला दिवस आहे, पिवळे घाला, पिवळे खा आणि दानामध्ये नक्कीच तुम्ही पिवळ्या वस्तू, केळी आहे, आंबे आहे, सीझनप्रमाणे द्या, थंड पेय द्या, कारण आज एवढी गरमी आहे, प्राण्यांना पाणी ठेवा। अशा प्रकारे तुम्ही आजची सेवा करू शकता आणि गणेशजीची आरती सुरू झाली आहे। श्री गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।